महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नागपूरमधील शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावर सध्या महायुतीच्या नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक होतीये। महायुतीतील जागा वाटपातील तिढा सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी चर्चेची फेरी इथं होतीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशी महाराष्ट्रातल्या महायुतीची सर्वोच्च नेते मंडळी रामगिरी बंगल्यावर दाखल झालेली आहेत। या बैठकीमागील पार्श्वभूमी आणि बैठकीतील संभाव्य मुद्द्यांची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला नागपूरचा हा रामगिरी बंगला आज या घडीला महाराष्ट्रातील राजकीय तमाम घडामोडींचं केंद्रस्थान झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या बंगल्यामध्ये आतमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। महत्त्वाचे राजकीय नेते आतमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये लाडक्या बहीण योजनेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर सुमारे 4:30 वाजता नागपूरच्या विमानतळावरती मुख्यमंत्री परत जाणार होते। मुख्यमंत्र्यांचं शासकीय विमान तिथे वाट पाहत होतं, पण ऐन वेळेवर त्यांनी कार्यक्रम बदलल्याचं सांगण्यात आलं आणि ते विमानतळावर न जाता रामगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्याच वेळेला हे समोर उघडकीस आलं की आज इथे महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीचे खूप कंगोरे असले तरी महत्त्वाचा जो एजेंडा आहे तो जागा वाटपाचा आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कितीतरी चर्चेच्या फैरी झाल्यानंतर कित्येक जागांवरती बोलणी अंतिम टप्प्यात आलेली आहे, पण अजूनही काही जागांवरती तिढा सुटायचा आहे आणि हा तिढा विनेबिलिटी म्हणजे ती जागा जिंकून देण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे या प्रश्नावरती हा तिढा अडकलेला आहे। महत्त्वाचा विषय असा की या काही ज्या जागा आहेत तिथे एकापेक्षा अधिक दावेदार आहेत आणि त्यामुळेच या तिढ्यातून कुठेतरी वाट काढण्यासाठी ही चर्चा फार महत्त्वाची समजली जाते।